नाता कसले विचार करीता, नाता कसले विचार करीता, दूर करावी नाता मनातली चिंता, दूर करावे नाता मनातली चिंता। काढून टाकाव कसं काढायचं नाही ग तुझं अगदी बरोबर आहे ग पण काय करायचं वारंवार मला भक्त आणि भक्त आपल्या नारायणची काळजी वाटतोय आणि या समाजाकडे बघ या समाजातील जनता कशी सुशिक्षिताने भरली आहे ग आणि आपला नारायण आज अडाणी म्हणून फक्त शेतीमध्ये वावरतो आहे ग शेतीमध्ये वावरतो आणि आज तो लग्नाचा सुद्धा झालाय ग
म्हणूनच त्याची सुद्धा चिंता वाटतोय का यशोदा? हे काय बोलता नारायण बाबूजीची? तुम्ही काही काळजी करू नका हो. मी आहे ना त्यांची वहिनी. एक वहिनी नाही, एक आई म्हणून सांभाळ करील व. आणि आईचं प्रेम काय असते ते मीला सांगेल व. ते मी त्यांना सांगेल. तुम्ही त्यांची काही काळजी करू नका हो. खरोखरच ग यशोदा, तू खूप महान आहेस ग, खूप महान आहेस. अगं तू जेव्हा या सोन्यासारख्या संसारामध्ये पदार्पण केलीस ना, जणू काही लक्ष्मीच्या पावलानं पदार्पण केली आहेस ग. प्रत्येकाचं मन जिंकलीस, प्रत्येकाचे सेवा केलीस. पण यशोदा, तुला या मंगळसूत्रा व्यतिरिक्त काही सुद्धा देऊ शकलो नाही ग. काही सुद्धा देऊ. काय हो, हे काय बोलता हो? मला काय हो, मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही हो. मला या मंगळसूत्राशिवाय माझं सौभाग्य हवं व. माझं सौभाग्य व. परमेश्वरा, माझ्या पुढे तुझ्या पुढे माझी हीच इच्छा आहे रे, की माझी दुष्टा कृपा माझ्या संसाराला लागू दे रे. माझ्या संसाराला कुणाची नजर लागू देऊ नकोस रे. हे देवा परमेश्वरा, हीच माझी मागणी आहे रे तुझ्या पुढे. मला काही नको हवं. मला तुम्ही आणि मला सुखाचा संसार हवा, बाकी काही नको. तू खूप महान आहेस, खूप महान आहेस. अरे हरिदास, अरे तुझ्या डोळ्यात अश्रू. अरे काय झालं तुला? अरे काय झालं मला सांग ना. अगं सुनबाई, अगं काय झालं? मामाजी बघा, त्यांची आईची आठवण काढून खूप रडून राहिले होते. ए पोरा, अरे आई केव्हाचीच गेली रे. अरे तुला लहानच मोठं केलं. अरे एवढा कर्ज असताना सुद्धा कर्जातून मुक्त करून तुम्हाला एवढं मोठं केलं रे पोरा. मी कसा केलं असेल माझा मला माहित. आई तुम्ही एवढे साऱ्या अरे तू सुशिक्षित झालायस, अरे शिकलायस. अरे तू जर असा धीर सोडलास तर कसं काही होईल सांग ना. हा घराचं कसं होईल? अरे सगळं संसाराचा बोजा तुझ्यावर ठेवला आहे रे मी. अरे काय, अरे तू जर असून जर टाकत बसलास तर कसं होईल माझं सांग ना. अश्रू काढायचं नाही तर काय करायचं बाबा?